Subscribe my YouTube channel Education is Life. मानवी हक्क सादर करत आहेत वाघमारे साहेब मोहनराव. मानवी हक्काचा जाहीरनामा. मानवी हक्क अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा, महिला व बाल विकासाचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यक्रम, महिला धोरण, बाल धोरण, बालकांची राष्ट्रीय सनद, महिला व बालके यांचे हक्क, MDG संयुक्त राष्ट्र अहवाल, बाल मृत्यू प्रमाण, लिंग गुणोत्तर. मानवी हक्क अर्थ. हक्क म्हणजे आपल्या विकासासाठी आपण केलेल्या मागण्या होय. यांना जेव्हा राजमान्यता व समाज मान्यता मिळते तेव्हा त्याचे हक्कात रूपांतर होते. किंवा हक्क म्हणजे प्रत्येक व्यक्तीस समाजाने मान्य केलेल्या व कायद्याने मंजूर केलेला दावा होय. हे हक्क नैतिक, कायदेशीर, राजकीय व आर्थिक स्वरूपाचे असतात. आता मानवी हक्काचे स्वरूप पाहू. मानवी हक्क हे सार्वत्रिक आहेत. मानवी हक्क काळानुसार विकसित होणारे असतात. मानवी हक्क आपल्यापासून विलग करता येत नाहीत. मानवी हक्क हे वैश्विक हक्क आहेत. मानवी हक्क परस्पर संबंधी व परस्परावलंबी आहेत. हक्क व कर्तव्य या दोन बाजू आहेत. हक्कांना कायद्याची मान्यता मिळते. हक्क हे निर्बंध, त्यावर नेहमीच वाजवी बंधने घातलेली असतात. यानंतर मानवी हक्काची वैशिष्ट्ये. वैश्विक युनिव्हर्सल. नंबर 2 नैसर्गिक नॅचरल. मानवी हक्क हे नैसर्गिक असतात. हिरावून न घेता येणारे हक्क इनॅलिनेबल. गतिमान, डायनामिक, कायदेशीर, अविभाज्य, ज्याचे विभाजन करता येत नाहीत असे हक्क हे वरील प्रकारे मानवी हक्काची वैशिष्ट्ये आहेत. मानवी हक्काची उत्क्रांती. तर मानवी हक्काची सुरुवात कशा प्रकारे झाली ते पाहू. मानवाधिकाराचा उगम प्राचीन ग्रीक स्टॉईक तत्वज्ञानी निर्माण केलेल्या नैसर्गिक हक्क सिद्धांतामध्ये आढळतो. या सिद्धांताचा पुढे थॉमस हॉब्स यांनी त्यांच्या प्रसिद्ध लॅविएथन या पुस्तकात, तर जॉन लॉक याने त्यांच्या टू ट्रेटिस ऑफ गव्हर्नमेंट या पुस्तकात घडून आणला. आता 1225चा मॅग्ना कार्टा पाहू. 1225चा मॅग्ना कार्टा करार, 1628चा पिटिशन ऑफ राईट्स, सन 1689चा बिल ऑफ राईट्स हे ब्रिटिश नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करणारे व राजेशाहीच्या अधिकारावर बंधने घालणारे करार होते. यानंतर 1789 साली फ्रेंच राजक्रांती दरम्यान सन 1789 साली मानव नागरिकाच्या हक्काचा जाहीरनामा घोषित केला. 1776च्या अमेरिकन स्वातंत्र्य युद्धानंतर 1991 मध्ये अमेरिकन बिल ऑफ राईट्स घोषित करण्यात आले. त्यानंतर मानवी हक्काचे वर्गीकरण पाहू. नागरी व राजकीय हक्क. नंबर 1 नागरी राजकीय हक्क. याच्यामध्ये जगण्याचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, मतदानाचा हक्क आणि टीका करण्याचा हक्क इत्यादी हक्क नागरी व राजकीय हक्कामध्ये समावेश करण्यात आले आहे. यानंतर सकारात्मक व नकारात्मक हक्क असतात. आर्थिक व सामाजिक व सांस्कृतिक हक्क असतात. तर आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक हक्कामध्ये शिक्षणाचा हक्क आहे, कामाचा हक्क आहे, सांस्कृतिक जीवनाचा हक्क आहे, सामाजिक सुरक्षेचा हक्क आहे, वैयक्तिक, सामुदायिक व विकासात्मक हक्क, प्रगतीचा हक्क, याच्यामध्ये निरोगी पर्यावरणाचा हक्क आणि स्वच्छ व शुद्ध पाण्याचा हक्क. वरील प्रकारे मानवी हक्काचे वर्गीकरण आहेत. त्यानंतर मूलभूत हक्काचा जाहीरनामा. फ्रँकलिन रूझवेल्ट युनायटेड स्टेट्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हे होते. फ्रँकलिन रूझवेल्ट यांना 4 मूलभूत हक्कांची व स्वातंत्र्याची घोषणा केली. त्याच्यामध्ये एक आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, नंबर 2. नंबर 3 आहे भुकेपासून मुक्ततेचा हक्क. नंबर 4 भीतीपासून मुक्ततेचा हक्क. वरीलप्रमाणे युनायटेड नेशन्स म्हणजे युनायटेड स्टेट्समध्ये फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी मूलभूत हक्काचा ह्या 4 हक्काचा जाहीरनामा घोषित केला. यानंतर मानवी अधिकाराचा जागतिक जाहीरनामा
जून 1946मध्ये युनायटेड नेशनच्या इकोसोकने ने एक कायमस्वरूपी मानवी अधिकार आयोग स्थापन केला. या आयोगास एका मानवाधिकाराबाबत एक आंतरराष्ट्रीय बिल ऑफ राईट्स या कार्याचे बिल ऑफ राईट्स तयार करण्याचे कार्य दिले. या आयोगाने 9 सदस्यीय मसुदा समिती स्थापना केली. त्या समितीचे अध्यक्ष होते इलिनॉर रूझवेल्ट. मसुदा समितीने तयार केलेला मसुदा युनायटेड नेशनने 10 डिसेंबर 1948 रोजी पलाईस दी चौलाट पेयर्स येथे मानवी अधिकाराचा जागतिक जाहीरनामा म्हणून स्वीकृत केला. त्यावेळी भारताच्या प्रतिनिधी होत्या हंसा मेहता. आता जाहीरनाम्यातील कलमे पाहू. जाहीरनाम्यातील एकूण 30 कलमे आहेत. मानवी अधिकाराच्या जाहीरनाम्यामध्ये 30 कलमे असून ती वेगवेगळ्या हक्कांशी संबंधित आहेत. सर्व व्यक्तींसाठी मानवाधिकार हे अधिकार कलम 1 ते 2 मध्ये आहेत. नागरी व राजकीय अधिकार कलम 3 ते 21 मध्ये आहे. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अधिकार कलम 22 ते 27 मध्ये या अधिकाराची तरतूद केली आहे. नंतर कर्तव्य व मर्यादा कलम 29 व 30 यामध्ये तरतूद केली आहे. आता वैश्विक जाहीरनामा पाहू. जाहीरनाम्यातील कलमे. या जाहीरनाम्यामध्ये एकूण 30 कलमे असून ती वेगवेगळ्या हक्कांशी संबंधित आहेत. सर्व व्यक्तीसाठी मानवाधिकार कलम 1 ते 2. आता यामध्ये कलम 1 पाहू. आता यामध्ये कलम विश्लेषणात्मक पाहू. कलम 1 सर्व व्यक्तीसाठी मानवाधिकार कलम 1 ते 2. यामधील कलम 1 आहे, सर्व मानवी व्यक्ती जन्मतः स्वतंत्र आहेत व त्यांना समान प्रतिष्ठा व समान अधिकार आहेत. कलम 2 मानवी अधिकारांबाबतीत वर्ण, स्त्री पुरुष भेद, भाषा, धर्म, राजकीय किंवा इतर मत प्रणाली, राष्ट्रीय किंवा सामाजिक मूल्यस्थान, संपत्ती, जन्म किंवा इतर दर्जा यासारख्या कोणताही भेदभाव केला जाणार नाही. यानंतर ब आहे नागरी व राजकीय अधिकार. यामध्ये कलम 3 ते 21 कलम आहेत. नागरी व राजकीय अधिकार यामध्ये कलम 3 ते 21 कलमाची तरतूद आहे. यामध्ये पहिलं कलम 3 कलम पाहू. प्रत्येकास जगण्याचा, स्वातंत्र्य उपभोगण्याचा व सुरक्षिततेचा अधिकार असेल. कलम 4 कोणालाही गुलामगिरीत किंवा दास्यत्वात ठेवता येणार नाही. गुलामाच्या व्यापारावर बंदी घालण्यात आली आहे कलम 4 नुसार. कलम 5 छळ किंवा क्रूर, अमानुष किंवा कमीपणा आणणारी वागणूक किंवा शिक्षा कोणासही देता येणार नाही. कलम 6 प्रत्येकास कायद्याच्या दृष्टीने माणूस म्हणून मान्यता मिळवण्याचा अधिकार कलम 6 नुसार आहे. कलम 7 सर्वांना कायद्याचे समान संरक्षण देण्यात आले आहे कलम 7 नुसार. कलम 8 आहे यानंतरचे हक्कांचे उल्लंघन करण्याच्या विरुद्ध प्रभावी उपाययोजना करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. कलम 9 कोणासही बेकायदेशीर अटक, स्थानबद्ध किंवा रद्दपार करता येणार नाही. हे कलम 9 आहे. कलम 10 निपक्ष न्याय मिळवण्याचा अधिकार आहे. कलम 11 अपराधी दोषी असल्याचे सिद्ध होईपर्यंत तो निरपराध आहे असे गृहीत धरले जाण्याचा अधिकार. असा अधिकार मानवी हक्काच्या जाहीरनाम्यातील 11व्या कलमामध्ये दिलेला आहे. यानंतर मानवी हक्काच्या जाहीरनाम्यातील 12वे कलम खाजगी जीवन, कुटुंब, घर, पत्रव्यवहार यात कायदेशीर हस्तक्षेपाविरुद्ध अधिकार दिलेला आहे अशी तरतूद कलम 12 मध्ये करण्यात आली आहे. यानंतर कलम 13 राष्ट्राच्या हद्दीत संचार व वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य तसेच स्वदेश सोडून जाण्याचा व स्वदेशी परतण्याचा अधिकार कलम 13 नुसार दिलेला आहे. कलम 14 छळापासून मुक्त करून घेण्यासाठी इतर देशांचा आश्रय मिळविण्याचा व तो उपभोगण्याचा अधिकार कलम 14 नुसार दिलेला आहे. यानंतरचे मानवी अधिकारातील कलम 15 नुसार राष्ट्रीयत्व मिळविण्याचा, बदलण्याचा व बेकायदेशीररित्या हिरावून न घेतले जाण्याचा अधिकार. यानंतर कलम 16 राष्ट्रीयत्व व धर्म अशा कोणत्याही बंधनाविना विवाह करण्याचा अधिकार, मात्र जोडीदारांना स्वेच्छेने व पूर्ण संमतीनेच विवाह करावा अशी तरतूद
मानवी हक्काच्या जाहीरनाम्यातील 16व्या कलमात केलेली आहे. यानंतर कलम 17 मालमत्ता धारण करण्याचा अधिकार. कलम 18 विचार स्वातंत्र्य, विवेक बुद्धीने वागण्याचे स्वातंत्र्य, तसेच धर्म व श्रद्धा बदलण्याचे स्वातंत्र्य, तसेच त्यांच्या जाहीर वा खाजगीरित्या आचरण्याचे स्वातंत्र्य अशी तरतूद 18 मध्ये मानवी हक्काच्या जाहीरनाम्यातील कलम 18 मध्ये दिलेली आहे. यानंतरचे कलम 19 पाहू. मत स्वातंत्र्य वा भाषण स्वातंत्र्य. यानंतर कलम 20 शांततापूर्व सभा स्वातंत्र्य व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. यानंतर कलम 21 स्वतः किंवा इच्छित प्रतिनिधीमार्फत देशाच्या शासनात तसेच शासकीय सेवेत भाग घेण्याचा अधिकार मानवी अधिकारातील 21व्या कलमानुसार दिलेला आहे. यानंतर भाग क आहे आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अधिकार. या इत्यादी अधिकार कलम 22 ते 27 मध्ये 22 ते 28 मध्ये दिलेले आहेत. यानंतर आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक या भागातील कलम क या भागातील कलम पहिले 22 कलम पाहू. 22 कलमामध्ये सामाजिक सुरक्षितता प्राप्त करून घेण्याचा अधिकार तसेच आपल्या व्यक्तिमत्वाच्या मुक्त विकासासाठी अनिवार्य असलेले आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अधिकार संपादन करून घेण्याचा अधिकार दिलेला आहे. यानंतर कलम 23 काम मिळविण्याचा, इच्छेनुरूप काम निवडण्याचा, कामाच्या न्याय व अनुकूल शर्तीचा फायदा मिळविण्याचा व बेकारीपासून संरक्षण मिळविण्याचा हक्क जाहीरनाम्यातील 23व्या कलमामध्ये दिलेला आहे. यानंतर मानवी हक्क जाहीरनामा कलम 24 वाजवी मर्यादा असलेले कामाचे तास व ठराविक मुदतीने पगारी सुट्ट्या धरून प्रत्येकास विश्रांती व आराम मिळविण्याचा अधिकार आहे. अशी तरतूद मानवी हक्क जाहीरनाम्यातील कलम 24 मध्ये दिलेली आहे. यानंतरचे कलम 25 पाहू. प्रत्येकास स्वतःचे व आपल्या कुटुंबियाचे आरोग्य व स्वास्थ्य यांच्या दृष्टीने समुचित राहणीमान राखण्याचा अधिकार आहे. यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय मदत व आवश्यक सामाजिक सोयी यांचा समावेश होतो. तसेच बेकारी, आजारपण, अपंगत्व, वैधव्य किंवा वार्धक्य यामुळे उदरनिर्वाहाचे दुसरे साधन उपलब्ध नसल्यास सुरक्षितता मिळवण्याचा अधिकार आहे. यानंतर कलम 26 प्रत्येकास शिक्षण मिळवण्याचा अधिकार आहे. किमान प्राथमिक शिक्षण मोफत असावे, माध्यमिक शिक्षण सक्तीचे असावे, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण सर्वसाधारणपणे उपलब्ध करून देण्यात यावे, तर उच्च शिक्षण गुणवत्तेप्रमाणे सर्वांना सारखेच उपलब्ध असावे अशी तरतूद मानवी हक्क जाहीरनाम्यातील 26व्या कलमात केलेली आहे. यानंतर कलम 27 पाहू. सांस्कृतिक जीवनात मनमोकळेपणाने भाग घेण्याचा, कलांचा आनंद उपभोगण्याचा व वैज्ञानिक प्रगतीपासून मिळणाऱ्या फायद्यांमध्ये सहभागी होण्याचा अधिकार, तसेच आपण निर्माण केलेल्या वैज्ञानिक, साहित्यिक किंवा कलात्मकतेपासून प्राप्त होणाऱ्या नैतिक व भौतिक हितसंबंधांना संरक्षण मिळवण्याचा अधिकार दिलेला आहे. हे कलम 27 मध्ये तरतूद आहे अशी. यानंतर आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अधिकार या भागातील कलम शेवटचे 28वे कलम पाहू. या 28व्या कलमानुसार जाहीरनाम्यात प्रथित केलेले अधिकार व स्वातंत्र्य पूर्णपणे साध्य करता येतील आणि सामाजिक व आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा प्रत्येकास हक्क आहे अशी तरतूद मानवी हक्क जाहीरनाम्याच्या कलम 28 मध्ये केली आहे. यानंतर भाग ड कर्तव्य व मर्यादा. तर अनेक अधिकार जरी दिलेले असले तर काही मानवाला मर्यादा, अधिकाराला किंवा कर्तव्याला मर्यादा पण येतात. या कर्तव्य मर्यादा भाग ड मध्ये कलम 29 ते 30 मध्ये दिलेले आहे. कलम 29 प्रत्येक व्यक्तीची समाजाप्रत काही कर्तव्य असतात. आपले अधिकार व स्वातंत्र्य यांचा उपभोग घेताना इतरांचे अधिकार व स्वातंत्र्य यांचा योग्य तो आदर राखला जावा आणि लोकशाही समाज व्यवस्थित नीतिमत्ता, सार्वजनिक सुव्यवस्था
व लोककल्याण याबाबतच्या न्याय गोष्टी पूर्ण केल्या जाव्या यासाठी प्रत्येकाने कायद्याने घालून दिलेल्या मर्यादांच्या अधीन राहून आपल्या अधिकाराचा उपभोग घ्यावा. यानंतर कलम शेवटचे आहे 30. या 30 कलमामध्ये या जाहीरनाम्यातील कोणतेही अधिकार स्वातंत्र्य नष्ट करण्याच्या उद्देशाने कोणतेही त्या करण्याचा अधिकार कोणत्याही राष्ट्रास, गटास व व्यक्तीस आहे असा अर्थ जाहीरनाम्यातील कोणत्याही मजकुरास लावता कामा नये. एकंदरीत शेवटच्या कलमामध्ये मानवी जाहीरनाम्यातील एकंदरीत सर्व तरतुदीला संरक्षण देण्याचे काम कलम 30 मध्ये केलेले आहे. यानंतर भारतीय राज्यघटना व मानवी हक्कांचा जाहीरनामा यांच्यातील साम्य पाहू. भारतीय मानवी हक्क जाहीरनाम्यातील कलम 1 समतेचा हक्क या कलमाचे साम्य असणारे भारतीय राज्यघटनेतील कलम 14 आहे. कलम 2 मानवी हक्क जाहीरनाम्यातील कलम 2 वंशभेद न करणे भारतीय राज्यघटनेतील कलम 15 साम्य आहे. मानवी हक्क जाहीरनाम्यातील कलम 3 जगण्याचा हक्क भारतीय राज्यघटना 21. मानवी हक्क कलम 4 मधील गुलामगिरीस प्रतिबंध भारतीय राज्यघटनेतील 23 कलम आहे. मानवी हक्क जाहीरनाम्यातील कलम 5 छळ व अमानुष वागणूक प्रतिबंध भारतीय राज्यघटनेतील 21 कलम आहे. मानवी हक्क जाहीरनाम्यातील कलम 6 कायद्यासमोर समानता राज्यघटनेतील साम्य असणारे कलम 14. मानवी हक्क जाहीरनाम्यातील कलम 7 कायद्याचे समान संरक्षण या मानवी हक्क जाहीरनाम्याच्या कलमाशी साम्य असणारे कलम राज्यघटनेतील 14 आहे. मानवी हक्क जाहीरनाम्यातील कलम 8 न्यायव्यवस्था जबाबदारी राज्यघटना 32. मानवी हक्क जाहीरनामा कलम 9 बेताल अटक स्थानबद्धता याशी साम्य असणारे राज्यघटनेतील कलम 22. न्यायव्यवस्था जबाबदारी ही 32 नुसार आहे. हे कलम मानवी हक्काचे 8 आहे. मानवी हक्क जाहीरनाम्यातील कलम 9 बेताल अटक स्थानबद्धता राज्यघटनेतील कलम 22 आहे. मानवी हक्क जाहीरनाम्यातील कलम 10 न्यायालय निष्पक्ष न्याय मागण्याचा अधिकार 39 ए भारतीय राज्यघटनेतील कलम 11. मानवी हक्क जाहीरनाम्यातील कलम 11 निर्दोषत्व सिद्ध करण्याचा अधिकार याची साम्य असणारे कलम राज्यघटनेतील 20. जाहीरनाम्यातील कलम 12 कौटुंबिक हस्तक्षेपात प्रतिबंध राज्यघटनेतील कलम 19. मानवी हक्क जाहीरनामा कलम 13 मुक्तपणे संचार हक्क राज्यघटनेतील कलम 19. मानवी हक्क जाहीरनाम्यातील कलम 14 देशात जाचरहित आश्रय राज्यघटनेतील 25वे कलम आहे साम्य असणारे. मानवी हक्क जाहीरनामा कलम 15 राष्ट्रीयत्वाचा हक्क भारतीय राज्यघटनेतील कलम 5, 9 आणि 10 हे 3 कलम 15 मानवी हक्क जाहीरनाम्याच्या 15 या कलमाशी साम्य आहेत, निगडीत आहेत. कलम 16 जाहीरनाम्यातील कलम 16 कुटुंब उभारणीचे स्वातंत्र्य राज्यघटनेतील कलम 38 उपकलम 1. मानवी हक्क जाहीरनामा कलम 17 मालमत्तेचा अधिकार या कलमाशी साम्य असणारे कलम राज्यघटनेतील 300. मानवी हक्क जाहीरनामा कलम 18 विचार विवेक व धार्मिक स्वातंत्र्य याशी साम्य असणारे सतत विवेक बुद्धीचे 25 दिलेले आहे राज्यघटनेतील कलम. 19 कलम अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानवी हक्क जाहीरनामा आणि राज्यघटनेतील 19 कलम आहे. मानवी हक्क जाहीरनामा 20 कलम शांततेत संघटित होण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेतील कलम 19(2). मानवी हक्क जाहीरनामा कलम 21 शासकीय कामकाजात सहभाग राज्यघटनेतील कलम 16. मानवी हक्क जाहीरनामा 22 वेतन सर्व सेवा समानतेचा हक्क राज्यघटनेतील कलम 38 उपकलम 1. मानवी हक्क जाहीरनामा कलम 23 रोजगाराचा अधिकार राज्यघटनेतील कलम 41, 39C व 43. मानवी हक्क जाहीरनामा 24 कामात विश्रांती बिनपगारी रजा अधिकार
भारतीय राज्यघटना कलम 42-43. मानवी हक्क जाहीरनामा 25 निरोगी चांगले राहण्याचा हक्क. भारतीय राज्यघटना कलम 42-47. मानवी हक्क जाहीरनामा 26